टाकलो हा तर आपल्याला आपली इमेज दिसते. ओके, वी आर द ऑब्जेक्ट इन दिस केस अँड आवर रिफ्लेक्शन इन द मिरर इज इमेज. म्हणजे आपण ज्यावेळेस आपण आरशाच्या समोर उभा टाकतो तर आपण एक ऑब्जेक्ट असतो आणि आपली जी प्रतिमा दिसते त्याला आपण काय म्हणतो, इमेज म्हणतो. राईट, क्लिअर. हा, आवर इमेज इज फॉर्म बिहाइंड द मिरर. हा मिरर असतो, मिररच्या पलीकडच्या साईड आपली इमेज फॉर्म होते. आरशामध्ये बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल. आरशाच्या ह्या साईडला इथं आरसा आहे, आरशाच्या समोर मी थांबलोय आणि आरशाच्या मागच्या साईडला म्हणजे बिहाइंड द मिरर इमेज तयार होते. बरोबर आहे. हा, काय झाकलं तर मग आपली इमेज तयारच होणार नाही ना. कसं होईल, इमेज फॉर्म कशी होईल? तू कोणाच्या समोर झाकणार, इमेजच्या समोर दिसतो. हा, असते ना. हा, हो ना, त्याच्यामुळे तर होतं. मग काय म्हणलं तू, कशावर काय हे करायचं म्हणालो आता? त्याच्यावरच, बरोबर आहे का? हे जे आहे त्या कोटिंगच्या आरशाच्या मागच्या साईडला मिरर, लक्षात आलं का? तर तिथं ती इमेज फॉर्म होत असते. ओके, लक्षात आलं का? अवर इमेज इज फॉर्म बिहाइंड द मिरर, मिररच्या मागच्या साईडला. मिररच्या समोर तर आपण ऑब्जेक्ट आहे, मागच्या साईडला इमेज. लाईट फ्रॉम अवर बॉडी फॉल्स ऑन द मिरर. हा, लाईट फ्रॉम अवर बॉडी हा फॉल्स ऑन द मिरर अँड मिरर रिफ्लेक्ट्स दिस लाईट. तर मिरर काय करते, ती लाईट जी आहे आपल्या बॉडीवर लाईट पडली असते ती लाईट रिफ्लेक्ट करण्याचं काम करते आणि इमेज फॉर्म करते. आलं लक्षात? देअर रिफ्लेक्टेड लाईट फॉल्स ऑन आवर आईज अँड वी सी आवर इमेज. ती रिफ्लेक्टेड लाईट जी आहे ती आपल्या डोळ्यावर पडतात. आलं लक्षात? हा, म्हणून आपल्याला त्याची इमेज फॉर्म झालेली दिसते. समजा काय म्हटलेले, आवर इमेज इज फॉर्म बिहाइंड द मिरर, लाईट फ्रॉम आवर बॉडी फॉल्स ऑन द मिरर. आता ही लाईट आली, बरोबर, इथपर्यंत आली, इथून त्या मिररवर पडणार. अलग लक्षात? फॉल्स ऑन द मिरर. ओके, अँड मिरर रिफ्लेक्ट दिस लाईट. आता ती मिरर काय करते, रिफ्लेक्ट, ती लाईट त्याच्यावर जी पडली असते रिफ्लेक्ट करते. आणि रिफ्लेक्टेड लाईट फॉल्स ऑन आवर आईज. बरोबर आहे का? म्हणजे लक्षात आलं का प्रोसेस कशी आहे? लाईट आली, मिररवर गेली, बॉडीवर पडलेली लाईट मिररवर गेली, तिथून ती रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यात आली, आपल्याला ती इमेज फॉर्म झालेली दिसते. आपली लाईट कुठं चालली, लाईट तिथं आहे ना. लाईट आपल्या बॉडीवर पडती, ती रिफ्लेक्ट होती बॉडीवर पडून, मग ती रिफ्लेक्ट झालेली आरसा रिफ्लेक्ट करते. आलं लक्षात? बिना लाईटचं रिफ्लेक्ट कसं होईल, इमेज कशी फॉर्म होईल? थोडाच अंधार, थोडाच अंधार आहे म्हणजे थोडा जरी उजेड असेल तर लाईट थोडी तरी रिफ्लेक्ट होती का, तर अशी इमेज कशी फॉर्म होईल? आपली इमेज फॉर्म जी झालेली ती म्हणजेच लाईट आहे. हो, लक्षात घ्या. आलं लक्षात? आपली इमेज फॉर्म होती म्हणजेच लाईट आहे. कारण इमेज जेवढी क्लिअर पाहिजे तेवढे जास्त फोकस लावतो. इमेज जर तुम्हाला डिम पाहिजे असेल तर डिम पण फोकस असतात ना, असं थोडी नसतात म्हणून. लक्षात आलं का? हा, जर कमी लाईट लावली तर कमी हे होईल, जास्त लाईट लावली तर जास्त होईल. लक्षात आलं का? हा, ओके. On our eyes and we see our image. Image are of two types, real image and virtual image. आता या दोन इमेज मधला फरक महत्वाचा समजून घ्या. हे रिअल इमेज आणि व्हर्च्युअल इमेज हे पुढे 12वी पर्यंत येते. हे जर आता नाही समजलं तर पुढे समजतच नाही. लक्षात घ्या. ओके, रिअल इमेज इज फॉर्म्ड व्हेन लाईट रेज कमिंग फ्रॉम अन ऑब्जेक्ट मीट इच अदर ऍट पर्टिक्युलर पॉइंट आफ्टर द रिफ्लेक्शन. काय म्हटले बघा, रियल इमेज इज फॉर्म्ड, रियल इमेज फॉर्म होती. रियल इमेज इज फॉर्म व्हेन लाईट रेज कमिंग फ्रॉम अन ऑब्जेक्ट. आता रियल इमेज कधी फॉर्म होते, लाईट रेज कमिंग फ्रॉम अन ऑब्जेक्ट मीट इच अदर ऍट पर्टिक्युलर पॉइंट आफ्टर रिफ्लेक्शन. ह्या स्टेटमेंटचं नीट मिनिंग समजून घ्या काय म्हणते. आता रियल इमेज इज फॉर्म्ड व्हेन लाईट रेज कमिंग फ्रॉम अन ऑब्जेक्ट, लाईट ऑब्जेक्ट पासून जाते, बरोबर आहे का?
मीट इच अदर ऍट पर्टिक्युलर पॉइंट आफ्टर रिफ्लेक्शन. हा, आलं लक्षात? म्हणजे रिफ्लेक्शन होते, इथून लाईटचं रिफ्लेक्शन होते मिरर पर्यंत गेली, मिरर पासून रिफ्लेक्शन होते. हा, पर्टिक्युलर पॉइंटला हा मीट होते ते. आलं लक्षात? मीट झालं की रिअल इमेज फॉर्म होते. रिअल इमेज कॅन बी ऑब्टेन्ड ऑन द स्क्रीन अँड इज ऑलवेज इन्व्हर्टेड. बघा, रिअल इमेज कशी असते, जसं आपण बघतो तशीच रिअल इमेज असते. आलं का लक्षात? आपण जसं बघतो. हम्म. हा, आता व्हर्च्युअल इमेज जी असते, तर बघा तुम्हाला कधी आरशात असं जाणवलंय का? तुम्ही उजवा हात जर उचलला तर तिकडचा डावा हात उचलल्यासारखा दिसतो. हा हा, म्हणजे आपली जी साईड असते राईट ती तिकडे लेफ्ट दिसते, बरोबर आहे का? डावा हात उचलल्यासारखं वाटतंय, ती व्हर्च्युअल इमेज असते. हा हा, आणि रिअल इमेज जी असते, रिअल इमेज रिअल इमेज जी असते, ती रिअल इमेज कशी असते? रिअल इमेज कशी असते? जसं आपण म्हणजे जसं आपण बघतोय, समजा जसं आपलं हे आहे तसंच एक्झॅक्टली ती इमेज तयार होते. पण व्हर्च्युअल मध्ये तसं नसतं, ज्यावेळेस तुम्ही राईट उचलला त्यावेळेस ती लेफ्ट उचलल्यासारखं वाटतं. अलग लक्षात? फॉर एक्झाम्पल, रिअल इमेज इज प्रोड्युस्ड ऑन द सिनेमा स्क्रीन. रिअल इमेज इज प्रोड्युस्ड ऑन द सिनेमा स्क्रीन विच युजेस अ प्रोजेक्टर टू प्रोड्यूस इमेजेस. बरोबर आहे. सिनेमामध्ये तुम्ही कधी थिएटरमध्ये गेला तर थिएटरमध्ये तुम्ही ज्या चेअरवर बसला असतात त्या चेअरवर कधी पण मागे वळून पाहायचं. कधी जर गेला तर ऑब्झर्व करा. माग माग जिथं प्रोजेक्टर असते. अलग लक्षात? ते प्रोजेक्टर जे असते ना, ते एकदम टॉपला टॉपला वरच्या रूफला चिटकून ते प्रोजेक्टर म्हणजे प्रोजेक्शन टाकलेले असतात. एकदम असे येत असतात ते, असे असे. अलग लक्षात? मागे जे असतात ते लोक बसले असतात, 1 2 3 असे 1 2 3 खिडकी असतात. सगळ्यात मागच्या भिंत जी असते थिएटरची, तिथं ऑब्झर्व करा तुम्ही. तिथं तिथं जिथून ते फोकस येत असते ना प्रोजेक्टरचं, तिथं ऑब्झर्व करा. तेवढा मोठा फोकस दिसतोय. ते पुन्हा असं स्क्रीनवर येते. काही डायरेक्ट जवळ पडल्यानंतर तर काहीच होणारच ना. लांबून पडल्यानंतर ते स्क्रीनवर दिसते तेच होणार. आलं का लक्षात? हा, आलं का लक्षात? कधी बी लातूरला जर कधी गेलात ना मूवी बघायला तर तुम्ही लक्षात घ्या. व्हर्च्युअल इमेजेस फॉर्म्ड व्हेन लाईट रेज कमिंग फ्रॉम an object do not meet each other, but appears to meet at definite point after the reflection. Appears to meet at definite point after reflection. In other words, it is location from where light rays appears to meet each other. आता इकडे बघा, व्हर्च्युअल इमेज फॉर्म व्हेन light rays coming from an object do not meet each other, but appears to meet at definite point. हं? म्हणजे ते एकमेकांना डायरेक्ट भेटत नाहीत ते दोन पॉइंट्स, पण ते भेटल्यासारखा भास होत असतो. अलग लक्षात? त्याला आपण व्हर्च्युअल इमेज म्हणतो. इन अदर वर्ड्स, इट इज लोकेशन फ्रॉम वेअर इट इज लाईट रेज अपियर्स टू मीट इच अदर फ्रॉम अन ऑब्जेक्ट. अनलाईक रिअल इमेज, अ व्हर्च्युअल इमेज कॅन नॉट बी ऑब्टेन्ड ऑन अ स्क्रीन. आता व्हर्च्युअल इमेज जी आहे ती स्क्रीनवर ऑब्टेन्ड होते का? नाही होत. रिअल इमेज जी आहे स्क्रीनवर दिसते, स्क्रीनवर घेता येते. व्हर्च्युअल इमेज स्क्रीनवर येत नाही. हा, ओके. व्हर्च्युअल इमेज इज ऑलवेज अपराइट. हा, virtual image is upright. Okay. Hmm? For example, image formed by mirrors. Okay, image formed by mirrors. Can cameras photograph virtual images? Okay, yes. When you stand in front of the plane mirror, the image formed by the plane mirror is a virtual image. Okay, प्लेन मिरर न जी इमेज फॉर्म होते त्याला व्हर्च्युअल इमेज म्हणतो. वी कॅन कॅप्चर द इमेज फॉर्म बाय द मिरर युझिंग द कॅमेरा. आता जी एक इमेज असते कॅमेराने जी कॅप्चर करतो व्हर्च्युअल इमेज असते. अलग लक्षात? वी कॅप्चर द इमेज फॉर्म बाय द मिरर युझिंग अ कॅमेरा. अलग लक्षात? आता बघा,
Image formed by the plane mirror lenses. का? कुठला? सगळ्यात लास्ट पॉइंट. Characteristics of the image. आता image formed by the plane mirror. सोपं आहे ना ते प्लेन मिरर. काय नाही, प्लेन मिरर एकदम सोपं आहे. प्लेन मिरर जा दाखवलेलंच नाही त्यांनी इकडे. हा. Let us understand the nature of image formed by the plane mirror. Spherical mirror, concave and convex mirror, okay, and lenses. इकडे बघा, concave and convex mirror and lenses. Concave and convex lenses in detail. Okay. Plane mirror काय सांगितलेले आहे? Plane mirror is a mirror that has a flat surface and not curved. It is made up of smooth piece of glass with a thin silver layer on its back. An image is formed by the plane mirror due to regular reflection of light. Okay, regular reflection of light. हे जे दाखवलेले प्लेन मिरर दाखवलेले, इकडे बघा, याच्यामध्ये रेग्युलर रिफ्लेक्शन होते आणि इमेज फॉर्म होते. रेग्युलर. आता characteristics of image formed by the plane mirror. आता इकडे बघा, image formed by plane mirror is always virtual. Because reflected rays from the surface of the mirror diverge and do not meet at particular point. Diverge पण होतात आणि एका पर्टिक्युलर पॉइंटला ते रेज मिळत नाही. डायव्हर्ज म्हणजे डायव्हर्ट होतात. डायव्हर्टला डायव्हर्ज म्हणलेले. डायव्हर्ट होते. डायव्हर्ट, हा, अलग लक्षात. डायव्हर्ट होते. डायव्हर्ट. अरे डायव्हर्ज होते म्हणजे इकडे साईडला दाखवलंय का, बॅक साईडला. ऍक्च्युली इथून रेज पडलेत इकडे आलेत, इकडून रेज पडलेत इकडे आलेत, पण इमेज कुठे फॉर्म झाली? इकडे झाली इमेज फॉर्म. बरोबर आहे का? इमेज इकडे फॉर्म झालेली. इथून रेज आले इकडे आले, इथून रेज आले इकडे झाले, इकडे म्हणजे कुठलच्या रेज कुठे गेल्या? हो ना, तेच मला. बरोबर आहे तुझं. इकडे बघ, आता आपण इथून बघतोय ना, हा, इथून बघतोय, पण इमेज जी आहे ती अपोजिट साइडला फॉर्म होती. बरोबर आहे का? उलटी नाही, सरळच होती ना. इमेज सरळच फॉर्म होती. हा, प्लेन मिरर मध्ये. हा हा हा, ते सर्क्युलर दिल्यामुळे लक्षात येणं झालं. अलग लक्षात. सर्क्युलर दिल्यामुळे ते लक्षात येईल. आपण जर असा एखादा ऑब्जेक्ट जर घेतला तर ते लगेच लक्षात येईल. सर्क्युलर असल्यामुळे लक्षात येईल ना. अलग लक्षात. An image formed by the plane mirror is always upright. एका पर्टिक्युलर पॉइंटला जर दोन रेज मिळाले त्याला पर्टिक्युलर पॉइंटला मीट झालं म्हणतो. आणि डू नॉट मीट म्हणजे इथं बघ ना, दोन वेगवेगळे पॉइंट दाखवले. कुठे? Because reflected rays from the surface mirror diverge and do not meet at particular point. हा, नाही नाही नाही, डायव्हर्ज हे पर्टिक्युलर पॉइंटला मीट झालेत का? दोन आहेत ना, एक सिंगल गेली रेज आणि सिंगल मीट झाली. हा, हो ना. काय सांगायला दुसरं? An image formed by the plane mirror is always upright. Okay. Because reflected rays from the surface of the mirror diverge. डायव्हर्ट होतात माहिती का? डायव्हर्जन मीट होतात म्हणजे डायव्हर्ट होतात.
येतं लक्षात येते ना. मीट होत नाहीत. डू नॉट मीट. बरं ठीक आहे, तुला नंतर सांगतो ते. ओके. इमेज फॉर्म बाय द प्लेन मिरर. नको का आता आताच सांगायचं. ठीक आहे, कॅन्सल. आज फक्त एकाच गोष्टी डिस्कशन बाकी सगळं कॅन्सल. ओके.